कधीकधी शहराच्या गोंगाटातून निघून कुठेतरी दूर हरवून जावंसं वाटतं. नकाशावर नसलेल्या वाटांवर निसर्गाच्या कुशीत स्वतःला शोधावंसं वाटतं. आणि म्हणूनच मी निघालोय वरंदा घाटाच्या कुशीत. तर मंडळी, वरंदा घाट हा नुसता रस्ता नाही, ही तर एक अनुभूती आहे. इथे रस्ता निसर्गात मिळतो आणि मन शांततेत विरतं. एका बाजूला खोल दऱ्या तर दुसऱ्या बाजूला धबधबे आणि मध्ये मी एक निशब्द प्रवासी. सो नमस्कार मंडळी, मी उमेश कदम पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण निघालो आहोत एका भन्नाट प्रवासाला, जो की आहे इथून 150 किलोमीटर, म्हणजेच 150 किलोमीटरचा प्रवास. 9:45 वाजलेत. ॲक्च्युली मला निघायला खूपच उशीर झालाय. आपण लवकर निघायला पाहिजे होतं, पण आपण उशिरा निघाला. असो, निघणं महत्वाचं आहे. तर पुढे जाऊन मस्त आपण फिलअप करणार आहोत. तर मंडळी, आपण आता पोहोचलो पळसपे फाट्याला. पळसपे फाट्यावरून आपल्याला सर्कल मारून जावं लागेल, कारण की आपल्याला गोवा हायवेने जायचं आहे, मुंबई गोवा हायवेने. त्यामुळे आपल्याला सर्कल मारावं लागेल. हे पूर्ण आपण JNPT हायवेने आलो, खाली उतरलो आणि खालून आता पूर्ण सर्कल घ्यायचं आहे. समोरच आपल्याला DMart दिसेल सर्कल घेताना. बघा, इथे बोर्ड लावलेला आहे, गोवा, अलिबाग, पुणे. पुण्याला डाव्या साईडला जायचं, आपल्याला इकडे जायचंय गोवा रूट. फायनली आपण मुंबई गोवा हायवेला लागलेलो आहोत. पनवेल मागे पडलंय. हळूहळू शहराचे आवाज विरत चाललेत. रस्ता आता माझा सोबती झाला आहे आणि पावसाच्या थेंबांनी मनातली धुळही धुवून टाकली. पनवेल हे शहर आणि निसर्गाच्या मधोमध आहे. तर इथून आपण घेतला आहे NH66, म्हणजेच मुंबई गोवा महामार्ग. डावीकडे हिरवळ, उजवीकडे डोंगर आणि मधोमध मी आणि माझं इंजिन, सगळं विसरायला लावणार. तर मंडळी, हे बघा, समोर आपल्याला कर्नाळा दुर्ग दिसतोय, कर्नाळ्याचा सुळका दिसतोय. किती भारी दिसतोय बघा. धुक्यामध्ये गेलाय थोडाफार, पण मस्त दिसतोय. व्ह्यू किती भारी दिसतोय बघा. आणि पावसाचे दिवस असल्यामुळे आजूबाजूला बघा कशी हिरवळ झाली. ही आपली मान्सूनची पहिली राईड आहे, त्यामुळे ह्या व्हिडिओला भरभरून लाईक द्या, भरभरून कमेंट द्या आणि व्हिडिओवरती नवीन असा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. वा, हे रस्ता बघा, मुंबई गोवा रस्ता पण अजून तरी खूप छान आहे. बघू आपण कुठपर्यंत रस्ता छान दिसतोय, म्हणजे झाला आहे रस्ता. एक छान झालंय की आज पाऊस नाही आहे एवढा. हा जितेचा पेट्रोल पंप आहे, अजून पेन बराच पुढे आहे. सो पेट्रोल भरू आणि मग पुढे जाऊ. आपण आता कासूला पोहोचलोय. आता इगतपुरी 42, पणजीच्या 557, मँगलोर 822 आणि कन्याकुमारी 1592 किलोमीटर आहे. सो 1592 किलोमीटर तिथून कन्याकुमारी आहे. सो मला असं वाटतं एक ना एक दिवस आपण नक्की बाईक वरती राईड करू कन्याकुमारीची. जवळपास नाहीच म्हटलं तरी मी एक 61 किलोमीटर आलो असेल. 60 किलोमीटर मध्ये मला अजून देखील पाऊस पडलेला नाही. अराउंड 1 तास झालाय. एका तासामध्ये मी 60 किलोमीटर गाडी चालवलेली आहे. तो इन अन ॲव्हरेज बऱ्यापैकी पकडलेला आहे. जास्त गाडी मी पळवत नाहीये, कारण की पावसाचे पण दिवस आहेत आणि थोडस गाडीचं काम केलेलं आहे मित्रांनो, त्यामुळे मी गाडी पळवत नाहीये. पाणी बघा, अरे बाप रे, पाणी देखो.
किती गढूळ पाणी आहे बघा. हे बघा पाणी बघा नदीला किती गढूळ आले, म्हणजे डोंगरामध्ये पाऊस किती पडतोय बघा. चिखल आहे नुसता चिखल. चला, आणि इकडे ट्रेनचं ब्रिज आहे ते. हे बघा आधीमध्ये रस्ते खूपच खराब झालेले आहेत. बघू शकता खड्डे बघा कसे पडले. हा वाह, या साईडला बघा ट्रेन. थोडी आधी आली असती पूर्ण कॅप्चर झाली असती. हे रस्ते असे आधीमध्ये खराब झालेले रस्ते. थोडे रस्ते बरे आहेत, थोडे खराब आहेत. मंडळी, कळस नंतर एवढा रस्ता खराब झालाय ना, पूर्ण गाडी स्लिप आणि खेचते गाडी. हे बघा चिखल आहे नुसता रस्त्यावर. भरपूर भयानक परिस्थिती झाली रस्त्याची. असा रस्ता चिखल चिखल झाले बघा. हो हो, तर मंडळी आता कुठेतरी थोडा थोडा पाऊस पडायला लागलाय, चालू झालाय. समोर बघा किती बेकार पाऊस दिसतोय. पूर्ण भरलेला आहे पाऊस. जवळजवळ 1.5 तासानंतर पाऊस सुरू झालाय. जवळजवळ 1.5 तासानंतर आणि भयानक पाऊस आलाय. पावसाच्या सरी बघा किती जोरात येत आहेत. एकदम जोरात भयानक पावसाच्या सरी आहेत. तर आपण खोपोली आणि पालीला जातो, त्या फाट्याच्या पुढे आहोत आता. आणि जस्ट पाऊस सुरू झालाय, त्यामुळे आता मान्सून राईडला खरी सुरुवात झालेली आहे. पावसाळी राईड, आपली पावसाळी राईड चालू झाली बघा. आता पाऊस येतोय, ग्रीनरी बघा. तरी मित्रांनो आता आपण वीर मध्ये पोहोचलोय. वीर गाव. भरपूरच पाऊस पडला, अक्षरशः वैताग. म्हणजे गाडी पुढेच जायला देत नव्हता, एवढं वारा आणि पाऊस चालू होता. भयानक पाऊस होता. आता थोडा कमी झालाय म्हणून कॅमेरा ऑन केला. आणि जे समोर दिसतंय ना, ते एक नंबर दृश्य आहे. फुल क्लास, फुल पैसा वसूल. आजची राईड जी आहे पूर्ण पावसात खतरनाक राईड होते आपली. आता महाड येईल थोड्या वेळात. महाडमध्ये आपण काहीतरी खाऊ, पोटभर नाश्ता करू, किंवा जर वाटलंच तर जेवण करू. कारण 1:45 वाजलेत. मी निघालो होतो घरून 9:10ला. 11:15, 12:15, 1:15 म्हणजे 3 तास झालेत मला आत्ता इथे वीरमध्ये. सो बघू अजून महाडला किती वेळ लागतोय. 12 किलोमीटर दाखवतोय महाड. महाड अजून 12 किलोमीटर आहे. 12 किलोमीटर म्हणजे 15 मिनटं पकडा. 15 ते 17 मिनटं पकडा. आणि जे रोड आहेत ना, सिनेमॅटिक रोड आहेत. सिनेमॅटिक क्लास. बघा बाजूला बघा कसं हिरवं रान आहे. जसं जसं आपण कोकणात अजून चाललोय तसं तसं अजून निसर्ग सौंदर्य आहे ते वाढतच चाललेलं आहे. त्यामुळे पैसा वसूल राईड आहे आजची. जबरदस्त पैसा वसूल. आणि घाटात गेल्यानंतर जी दृश्य असणार आहेत, जे नजारे असणार आहेत, जो निसर्ग असणार आहे, तो मला तुम्हाला दाखवायचा आहे. त्यामुळे या व्हिडिओवरती तुम्ही कंटिन्यू रहा. क्लास. आणि डोंगराच्या पायथ्याशी ती घरं बघा किती मस्त दिसत आहेत. वा 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 वा. मस्त, एक नंबर. 1 वाजलाय तर
भरपूर भूक लागलेली, म्हटलं जेवून घेऊ. पाऊस तर एवढा भयानक पडत होता की अक्षरशः तुम्हाला सांगू वाट लागली अक्षरशः येत. सो हे बघा गिअर्स काढून ठेवले सगळे आणि रेनकोट माझा जो रेनविअर आहे तो बघा तो भिजलेला भरपूर, त्याला मी आता सुकट ठेवलाय. मी फक्त व्हेज थाळी मागवल्या, अजून काहीच नाही मागवलं. आता मस्त जेवण, पाण्याची बॉटल एक मागवली. जी व्हेज थाळी आहे ती आलेली आहे. तर वेळ न घालवता पटकन आपण आपल्या जेवणावरती ताव मारू आणि जेवण संपवू आणि लवकरात लवकर निघू. ही आहे महाडची नदी. पाणी बघा किती भरून वाहत आहे, पातळी बघा किती भरून वाहते. भोर, तर यस आपल्याला जायचं आहे भोर. जो बोर्ड आहे भोर, मंडणगड आणि रत्नागिरी, आपल्याला भोरच्या दिशेने जायचं आहे वरंधा घाटसाठी. सो इथून 29 किलोमीटर दाखवत होतं, जिथे मी जेवायला बसलेलो तिथे 29 किलोमीटरचा प्रवास अजून दाखवत होता, 40 मिनिट्सचा. इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. फायनली पुणे इथून 122 किलोमीटर आहे मित्रांनो. तर हा आहे भोर रस्ता, म्हणजेच वरंधा घाट रस्ता. आणि इथली ग्रीनरी बघा यार, वाह खूप मस्त. ग्लोव्ज काढून ठेवलेत मी, कारण की बराच वेळ पावसामध्ये ते भिजले आणि हात पण ओले ओले झाले होते, म्हणून काढून ठेवले. पाठीमागे ते सुकतायत आता, आहेत की पडलेत बघायला लागेल. आहेत. हा त्याच नदीचा ब्रिज आहे, मेन नदी जी आहे सावित्री नदी, आय थिंक सावित्री नदी आहे ही. तर त्याचा हा ब्रिज आहे. सो खतरनाक पाणी जबरदस्त आहे, भरून वाहत आहेत, नद्या भरून वाहत आहेत. आता आपण बोरगावमध्ये पोचलोय. हे आहे बोरगाव. भोर घाट बंद आहे, सावधान. समोर बघा आपल्या वॉटरफॉल. तर पहिला वॉटरफॉल एवढा मोठा आपल्याला दिसलेला आहे घाटामध्ये एंटर करायच्या आधीच. जबरदस्त जबरदस्त, माइंड ब्लोइंग यार. इधर एक तो फोटो होना मांगता है. चला हे सो सावकाश जाऊ आपण, कारण की आपला टायर व्यवस्थित नाही आहे मागचा, थोडा गुळगुळीत आहे. सो वाव कडक. बघा पहिला वॉटरफॉल दिसलाय आपल्याला. एक नंबर लोकेशन आहे. हे वॉटरफॉल पण खतरनाक आहे बघा. काय नजारे आहेत यार, जबरदस्त. वाह अप्रतिम. आणि हे समोर पण बघा, समोर पण दिसतोय छोटा वॉटरफॉल. वाह इथे आता पाऊस थांबलेला आहे. काय घेतोय? भिजतच घेऊन आला सगळं. तर मित्रांनो हे वरंधा गाव आहे, वरंधा गाव, नॉट वरंधा.
वरंध आणि इथेच लिहिलंय सावधान भोर घाट बंद. तर आपण फक्त वरंधा घाट बघणार आहोत, तर आपण भोर घाटामध्ये जाणारच नाही आहोत कारण भोर घाट बंद आहे असं तिथे लिहिलंय. तर आपण उगाच का रिस्क घ्या, तर आपण फक्त वरंधा घाटच बघू. तत्पूर्वी मला लघुशंका आलेली आहे, लघुशंकेसाठी मला थांबावं लागेल. हे बघा इथेच लिहिलंय की पुढे घाट रस्ता आहे, वाहने सावकाश चालवा. महाड. वाह, इथून घाट चालू झालाय मित्रांनो. नजारे ही नजारे है, सामने वाटरफॉल है, इधर वाटरफॉल है, वाटरफॉल ही वाटरफॉल है आणि हा आहे वरंधा घाट. तर याच्यासाठी केला होता अट्टाहास, तोच आहे वरंधा घाट. तो वळणं बघा किती डेंजर आहे. हो, कुठेतरी एक जागा बघू मस्त आणि थांबू. हे बघा वाकडी तिकडी वळणे, वाहने सावकाश चालवा आणि वळणावरती थांबू नका. तर महाड पार केल्यावर घाट रस्ता सुरू होतो. एक वळण, मग दुसरं, मग तिसरं आणि अचानक डोकं वर केल्यावर दिसतो धुक्याच्या पदरात लपलेला सह्याद्री आणि डोंगरातील ही हिरवळ जणू निसर्गाने स्वतःची शालच पांघरलेली आहे. मंडळी वॉटरफॉल बघा, वरंधा घाटामध्ये पहिला वॉटरफॉल आपल्याला पाहायला मिळालाय. घाटामधला पहिला वॉटरफॉल आणि याचा फ्लो बघा किती आहे. बाप रे, दॅट्स अ बिग फ्लो. नाईस. ओ हो, खतरनाक. पाणी बघा किती जबरदस्त पडतंय. चलो निकलते हैं आगे. चल. हा हा, वाव. तर पहिला वॉटरफॉल आपल्याला भेटलेला आहे अशा तऱ्हेने. हे बघा छोटे मोठे मोठे छोटे वॉटरफॉल आणि या साईडला बघितलं तर पूर्णपणे धुक्यामध्ये गेले सगळं. ह्या साईडला पूर्ण धुक्यात गेले, तुम्हाला दिसते का? हो हो, वॉल बघा मित्रांनो. हे बघा फुल धुक्यामध्ये गेले सगळं. कसं बांधलंय यार, टप्पे टप्पे. वाव, नाईस. आणि ह्या टप्प्याच्या वरच रस्ता आहे. तर हे बघा वॉटरफॉल. काय सुलका आहे. हे बघा या रस्त्याने आपण आलो, ज्या रस्त्याने आता गाडी आली बघा पूर्ण गाव. वॉटरफॉल. फर्स्ट ड्राइव could be last drive. Yes, you are absolutely right. So we will drive slowly. वाह, धुकं बघा.
यही वो स्पॉट है, यही पे नज़ारे है, यही पे मजा है, यही पे जाना। ओहो वाह मंडळी वाह, याच्यासाठी मित्रांनो फायनली आपण वरंदा घाटामध्ये पोहोचलोय। तर इथे बघताय बॅरिगेटर्स लावलेत, कारण की पुढचा रस्ता जो आहे तो बंद आहे, सो बॅरिगेटर्स लावलेत। तर आपण आता पुढे न जाता उगाच रिस्क नाही घ्यायची, त्यामुळे आपण इथूनच मागे फिरू। आणि इथे बघितलं तर माकडं भरपूर दिसत आहेत, माकड भरपूर आहेत माकड, सो इथे जास्त वेळ थांबणं बरोबर नाही। सो हे बघा वॉटरफॉलच वॉटरफॉल आहेत। चला पुढे न जाता आपण इथून रिवर्स फिरू। तर मंडळी फायनली आपण वरंदा घाटामध्ये पोहोचलोय, वरंदा घाटाच्या स्पॉटला पोहोचलोय। माझ्या मागे बघा तुम्ही, एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला, अप्रतिम आणि एकदम खतरनाक व्ह्यू आहे। हे बघा किती भारी दिसतोय ना, एक नंबर। फ्रंट कॅमेरा दाखवतो, एक मिनिट। तर मंडळी वरंदा घाट हा नुसता रस्ता नाही, ही तर एक अनुभूती आहे। इथे रस्ता निसर्गात मिळतो आणि मन शांततेत विरतं। एका बाजूला खोल दऱ्या तर दुसऱ्या बाजूला धबधबे आणि मध्ये मी एक निशब्द प्रवासी। एका क्षणात धुकं सगळं झाकून टाकतं आणि त्या धुक्यातून वाट काढताना वाटतं जणू एखाद्या स्वप्नातच चालतोय। कधी वाटतं आपण खूप काही मिळवत असतो, पण हरवतही तितकंच असतो। या घाटावर मी काही मिळवलं नाही, पण स्वतःला पुन्हा सापडलो। इथे आल्यानंतर कुठलाही प्रश्न उरत नाही। इथे शांतता आहे, जिची किंमत शब्दात मोजता येणं नाही। मित्रांनो, कधी या घाटावर याल तेव्हा गाडी नाही तर मन उघडं ठेवा, कारण इथे जे मिळतं ते नशिबात असावं लागतं। मी निघालोय आता परतीच्या वाटेला, कारण वरंदा घाट माझ्या मनात कुठेतरी कायमचा थांबलाय। तर मंडळी, हाच होता आजचा निसर्गरम्य आणि अनुभवी प्रवास। तर वरंदा घाटात आल्यानंतर आपण खूप काही बघितलं। पुन्हा भेटू आपण अशाच एका निसर्गरम्य सफरीमध्ये, माझ्या या एक्सपल्स राईडमध्ये। तर मंडळी चला फायनली आपण निघू। अशा तऱ्हेने आपल्या वरंदा घाटाची ट्रिप कंप्लीट झालेली आहे। तर 4:45 वाजलेत आणि आता आपण खाली उतरतोय। वर तुम्हाला काही नाही भेटणार आहे, खायला प्यायला काही नाही आहे, वर माकडं आहेत फक्त, आणि स्टॉल नाही आहेत वरती। तुम्हाला खाली गावातूनच काहीतरी घेऊन जायला लागेल। तर येत आहे तर सावकाश या, उगाच गडबड मस्ती दंगा काही करू नका। निवांत या, निवांत फिरा, निवांत मजा करा आणि निवांत घरी जा। जसे आला आहात तसेच सुखरूप घरी जा। उगाचच मस्ती करू नका नको तिथे, उगाचच घाई करू नका, उगाचच गडबड करू नका। तर अशी होती आजची ट्रिप वरंदा घाटाची। मुंबईपासून सुरू झालेली वरंदा घाटामध्ये समाप्त झाली आणि आता हा परतीचा प्रवास, जो की पुन्हा मुंबईच्या दिशेने। तर आत्ता आपण पुन्हा निघालो आहोत मुंबईच्या दिशेने, पण मुंबईच्या दिशेने आपण उद्या जाणार आहोत। तर आज जाणार आहोत आपण पुण्याला। तर भोर मार्गे न जाता आज आपण जाणार आहोत पुन्हा तामिनी घाट मार्गे। भलेही वेळ होईल, पण इट्स बेटर की इकडे खडखड्यातून जाण्यापेक्षा या रस्त्याने जाऊ आपण। चला, तर ही व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा आणि
चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, मी उमेश कदम आता तुमची रजा घेतो. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन जोशामध्ये, एका नवीन उमेदीमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. सी यू.